अंडे आणि कोथिंबीरची अशी नवीन रेसिपी कधी बनवली आहे का? जर तुम्ही बनवली तर चिकन मटण खायला विसरून जाल इतकी ही भन्नाट होते, ही माझी गॅरंटी आहे. अशाच पद्धतीने अंडे आणि कोथिंबीरची रेसिपी एकदा बनवाल तर परत परत तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवाल. अंड्याची ही रेसिपी बनवायला आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे, साधी आहे, सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कोथिंबीर आपण फ्रेश अशी घेतली आहे, कोवळी कोथिंबीर आहे, काड्यासहित घेतली आहे. यामध्येच आपण अंडे फोडून टाकूया. मी इथे 4 अंडे फोडून टाकले आहेत. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं चिली फ्लेक्स टाकले आहेत 1 चमचा, चवीनुसार थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. हे मिक्स करून घेऊया आपण आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घेऊया. मोठं मिक्सरचं भांडं यासाठी घ्यायचं आहे की अंडे मिक्सरच्या भांड्यात आपण जेव्हा फिरवतो तेव्हा फेसाळले जाते, त्यामुळं मोठं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं. आणि हे छान असं फिरवून घेतलं आहे, बघू शकता. अंडे आणि कोथिंबीरची पेस्ट आपली ही तयार आहे. तर ही पेस्ट आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकून घेतली आहे. हे मिश्रण आता वाफवून घेऊया मध्यम आचेवर. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यावर प्लेट ठेवूया. 5 ते 6 मिनिटात हे अंडे वाफवून होते. थोडंसं वरती येतं. तुम्हाला जर मोठं भांडं ठेवायचं असेल प्लेटच्या ऐवजी तर नक्कीच ठेवू शकता. तर हे छान असं वाफवून झालं आहे. चमचा क्लीन निघतोय. छान असं वाफवून झाल्यानंतर हे थंड करायला ठेवूया. ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात लाल सुक्या मिरच्या, आलं 1 इंच, लसूण पाकळ्या 10 ते 12, कांदे 2 कट केलेले, रफली चॉप केलेले कांदे टाकले आहेत. खडा मसाला टाकूया आपण. दालचिनी 1 तुकडा, लवंग 2 ते 3, काळी मिरी 4, हिरवी विलायची 2-3, 1 मोठी विलायची सोललेली टाकली आहे. हे पाणी टाकून आपण छान याची सुद्धा बारीक पेस्ट करून घेऊया. पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली आहे, पाहू शकता ह्या पद्धतीने. आता कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे. जिरे टाकल्यानंतर जिरे फुलले की त्यात टाकूया 1 मोठा कांदा कट केलेला, बारीक कट केला आहे. आणि हा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात ती सुद्धा टाकूया. पॅच्युल्याने सगळी ही पेस्ट काढून घेऊया, अजिबात वायाला जात नाही. तर ह्या पद्धतीने सगळी पेस्ट आपण कढईमध्ये टाकून घेतली आहे. तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घेऊया ह्या पद्धतीने. तर तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतली आहे. गॅस मंद आहे. हळद पाव चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, थोडासा गरम मसाला टाकूया अर्धा चमचा किंवा पाव चमचा, 1 चमचा धना पावडर टाकली आहे. तर हे मसाले सगळे आपण मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत हे सुद्धा मसाले आपण परतून घेतले आहेत. गॅसची आच एकदम कमी आहे. तर यामध्ये आपण मीठ चवीनुसार टाकले आहे. तर आत्ताच मी मीठ टाकते, तुम्ही जरी नंतर टाकले तरीही चालेल. तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतल्यानंतर गरम पाणी टाकलं आहे. थोडं थोडं करून गरम पाणी टाकायचं. आपल्याला कितपर्यंत ग्रेव्ही पातळ किंवा दाटसर हवी आहे त्या पद्धतीने आपण पाणी टाकू शकतो. तर इथं ग्रेव्ही छान अशी घट्ट आहे, तर अजून थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. अजून शिजल्यानंतर घट्टसर होते ही ग्रेव्ही. आणि वाफवलेली अंड्याचे आपण पीसेस जेव्हा टाकतो तेव्हा ही ग्रेव्ही शोषून घेते, त्यामुळं थोडीशी जास्तच ग्रेव्ही ठेवायची. तर छान अशी आपली ग्रेव्ही 10 ते 15 मिनटासाठी शिजवून घेऊया आपण मध्यम ते लहान आचेवर. तर हे वाफवलेले अंडे चौकोनी पीसेसमध्ये आपण कट करून घेऊया ह्या पद्धतीने. पाहू शकता पनीरसारखे चौकोनी आपण हे कट करून घेतले आहेत. तर पलटी केलं आहे हे, त्यामुळं असं दिसत आहे. तर खूप छान हे अंडे आणि कोथिंबीरची पेस्ट आपण वापरून घेतलेले हे पीसेस आहेत ना, तुकडे आहेत ना, खूप छान दिसत आहेत. पाहू शकता वरती कोथिंबीरची लेयर आली आहे आणि खाली अंड्याची आणि पनीरसारखे हे क्यूब दिसत आहेत आणि आहेत सुद्धा. तर हे पाहू शकता खूप छान झाले आहेत. असेच जरी तुम्ही फ्राय करून खाल्ले ना थोड्याशा तेलात तरीसुद्धा खूप छान लागतात. हे नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. तर आता आपली ग्रेव्ही छान अशी शिजवून झाली आहे. 15 ते 20 मिनटं मी लहान आचेवर शिजवून घेतले आहे. तर यामध्ये टाकूया आता हे आपण बनवून घेतलेले वाफवलेले अंड्याचे आणि कोथिंबीरचे
पीसेस टाकून घेऊया. ह्या पद्धतीने टाकून घेतलं आहे, पाहू शकता. आणि हे छान असं मिक्स करून अजून एकदा 5 मिनिटाची आपण वाफ काढून घेऊया. खूप छान होते ही कोथिंबीर आणि अंड्याची ही नवीन रेसिपी. खूप वेगळी आहे आणि खायलासुद्धा छान वाटते, स्वादिष्ट आहे. अप्रतिम चवीची ही अंड्याची रेसिपी झाली होती. नक्की अंडा आणि कोथिंबीरची ही नवीन रेसिपी ट्राय करा. आणि ही भातासोबत मी सर्व करत आहे. ही नवीन अनोखी रेसिपी अंडे आणि कोथिंबीरची कशी वाटली ते मला कमेंट करायला सांगायला विसरू नका. आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.